हॅलो. तर आपण आज बघणार आहोत सेल युनिट ऑफ लाईफ. ओके, मी डिरेक्टली खूप जास्त एक्सप्लेन नाही करणार आहे. मी पॉइंटरमध्ये सांगेल, ह्या गोष्टी रट्टा मारून ठेवायच्या, एक्झाममध्ये ऑफकोर्स रिफ्लेक्ट होणारच. ओके, तर आपण स्टार्ट करूया. रॉबर्ट हुकनी डेड सेलची डिस्कवरी केली कॉक ट्रीवर 1665 मध्ये. लिव्हिंग सेलची डिस्कवरी केली लिओन हॉकनी. देन रॉबर्ट ब्राउननी न्यूक्लियस जे आहे तर त्याची डिस्कवरी केलेली. मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम जो आहे तर हा स्मॉलेस्ट सेल इन साईज. नर्व सेल और ज्याला आपण न्यूरॉन म्हणतो तर ते आपल्या ह्युमन बॉडीचं लॉंगेस्ट सेल आहे. जे ओव्हम आहे तर ती लार्जेस्ट सेल आहे. अजून एक फॅक्ट म्हणलं तर व्हाईट ब्लड सेल ज्या आहेत ना तर त्या स्वतःचा शेप चेंज करू शकतात. तर आपण आता बघूया कंपोनंट्स ऑफ सेल. तर सेल 4 गोष्टींचं बनलेले: सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझ्म अँड सेल ऑर्गनेल. म्हणजे जसं की ह्युमन ऑर्गन कसं असतात तर सेलचे ऑर्गन म्हणू शकतो आपण. तर पहिलं आपण बघूया सेल वॉल. तर सेल वॉल काय करतं की फक्त प्लांट सेलमध्ये बघितलं जातं. लाईक नाही का वरचं ट्रीचं आपण जर बघितलं खोड तर किती असं कठोर कठोर असतं ना, तर ते ना नॉन लिव्हिंग असतं, त्यामुळे ते फ्रीली परमिएबल आहे. म्हणजे डिरेक्टली सगळ्या गोष्टी बाहेर किंवा आत जाऊ शकतात. लाईक आपण बघतो डिंक डिरेक्टली बाहेर येतो ना, तर तसं वालं. आणि त्यानंतर आपण बघूया प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर प्लाझ्मा मेम्ब्रेनला सेल मेम्ब्रेन पण म्हणतात, जे 58% प्रोटीन, 40% फॅट्स आणि 2% कार्बोहायड्रेट्सने बनलेले आहे. Each cell is surrounded by thin layer of membrane which separates the thin components from outer environment. It is known as plasma membrane or cell membrane. तर हे सेमी परमिएबल असतं और आपण ह्याला सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणू शकतो की काही काही गोष्टीच ते बाहेर जाऊ देऊ शकतं किंवा आतमध्ये घेऊ शकतं. आपण बघूया की काही प्रोसेसेस ज्या सेल मेम्ब्रेनच्या अराउंड होतात. तर आपण बघू ऑस्मोसिस. तर द फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम हाय कन्सन्ट्रेशन टू लो कन्सन्ट्रेशन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज नोन ॲज ऑस्मोसिस. तर ड्यू टू धिस सेल गेट्स वॉटर विदाउट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. तर टाईप ऑफ सोल्युशन्स अकॉर्डिंग कॉन्सन्ट्रेशन आपण बघूया. तर पहिले आयसोटोनिक सोल्युशन. लुक, इतकं तर माहिती आहे की जे पाणी आहे तर ते हाय टू लो पाण्याची मुवमेंट होते. तर त्याचे 3 टाईपचे सोल्युशन्स आहेत. पहिलं हायपोटोनिक, आयसोटोनिक, देन हायपरटोनिक. हायपोटोनिक सोल्युशनमध्ये काय की बाहेर H2O जास्त आणि मध्ये कमी आहे सेलच्या मध्ये. तर त्यामुळे काय होतं की बाहेरचं जे पाणी H2O म्हणजे पाणी, तर बाहेरचं पाणी सेलमध्ये जातं आणि ते स्वेलिंग होते. तर हायपोटोनिक सोल्युशनमध्ये सेलची स्वेलिंग होते. आयसोटोनिक सोल्युशनमध्ये काय बाहेर पण सेम मध्ये पण सेम कन्सन्ट्रेशन, त्यामुळे चेंज होत नाही. आणि हायपरटोनिकमध्ये काय होतं, सेलच्या मध्ये जास्त पाण्याचं कन्सन्ट्रेशन आहे आणि बाहेर कमी असल्यामुळं सेलमधलं पाणी बाहेर जातं आणि सेल श्रिंक होते. तर आपण बघू आता की सेलचा तिसरा जो कंपोनंट आहे सायटोप्लाझ्म. तर द वॉटर इज सबस्टन्स म्हणजे जे लिक्विड आहे बिटवीन आउटर बॉर्डर ऑफ सेल अँड न्यूक्लियस इज नोन ॲज सायटोप्लाझ्म. हे ना स्टिकी जेली टाईप असतं सायटोप्लाझ्म आपण म्हणू शकतो. आणि a part of cytoplasm is known as cytosol, which is fluid component of cytoplasm exclusive of mitochondria, endoplasmic reticulum and other membranous and particulate matter components. थर्ड कंपोनंट आहे सायटोप्लाझ्म, जो की जे सेलमधलं लिक्विड असतं त्याला सायटोप्लाझ्म म्हणतात, जे जेली लाईक असतं, ज्यामध्ये असतं सायटोस्केलेटन. लाईक आता ह्युमन बॉडी पण, आपल्या बॉडीमध्ये पण खूप जास्त पाणी वगैरे, तर आपण कसं काय नाही इकडे तिकडे होत किंवा आपण का वितळत नाहीत. लाईक आपलं स्केलेटनचं स्ट्रक्चर आहे ना, त्यामुळे आपण प्रॉपर स्ट्रॉंगली आहेत. तर तसंच सायटोप्लाझ्ममध्ये सायटोस्केलेटन असतं, जे बाइंड करून ठेवतं, ज्याचं काम असतं शेप देतं, लोकोमोशन देतं किंवा ऑर्गनाइज करतं. नेक्स्ट फोर्थ कंपोनंट आहे सेल ऑर्गनेल. सेल ऑर्गनेल म्हणजे काय की आपल्या बॉडीचे कसे ऑर्गन्स असतात तशा टाईपचे सेल ऑर्गनेल असतात. पहिला सेल ऑर्गनेल आहे मायटोकॉन्ड्रिया. तर मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात. एनर्जी एटीपीच्या फॉर्ममध्ये असते. जे एटीपी म्हणजे काय, एनर्जी करन्सी ऑफ सेल आहे. मायटोकॉन्ड्रिया 2 लेअरचा असतो. बाहेरची पोरस लेअर आहे आणि मधली जी लेअर आहे तिथे एटीपीचं फॉर्मेशन होतं. मायटोकॉन्ड्रिया सॉसेज शेपचा असतो. अपोप्टोसिस मध्ये इन्व्हॉल्व असतो. म्हणजे अपोप्टोसिस म्हणजे काय, प्रोग्राम सेल डेथ. लाईक लायझोसोमचं वेगळं आणि मायटोकॉन्ड्रिया सुद्धा सेल डेथमध्ये काम करत असतो और पार्टिसिपेट करत असतो. मायटोकॉन्ड्रियाचं स्वतःचं डीएनए आणि स्वतःचं रायबोझोम्स असतात. नेक्स्ट आहे न्यूक्लियस. न्यूक्लियसला ब्रेन ऑफ सेल म्हणतात, कारण तो सेलची ऍक्टिव्हिटी कंट्रोल करतो, डिव्हिजन करतो. तर त्याची डिस्कवरी केलेली रॉबर्ट ब्राउननी. न्यूक्लियसच्या जे सेंटरला आहे न्यूक्लिओलस असतं, जे रायबोजेनेसिसमध्ये हेल्प करतं. रायबोजेनेसिस म्हणजे काय, रायबोझोम बनवणं. आणि देन ते न्यूक्लिओलसच्या अराउंड थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं, तर त्याला क्रोमॅटिक मटेरियल म्हणतात. जेव्हा सेल डिवाइड होते त्यावेळी ते एन्टँगल होतं आणि क्रोमोझोम्स तयार होतात. 1879 मध्ये वाल्डर फ्लेमिंगनी क्रोमोझोम्सला पहिल्यांदा स्पष्टपणे पाहिलं आणि मायटोसिसचं वर्णन केलं. त्यामुळे बुक्समध्ये त्यांना क्रोमोझोम्स डिस्कवर्ड बाय फ्लेमिंग असं म्हणतात. 1888 मध्ये वॉल्डेअरनी क्रोमोझोम हा शब्द दिला. ओके. आणि
एडवर्ड स्ट्रॅसबर्गर आणि विल्यम हॉफमेस्टर यांनी वनस्पती पेशी विभाजनवर महत्वाचं काम केलं, परंतु क्रोमोझोमचा शोध जर विचारलं तर फ्लेमिंगनी लावलं असं म्हणायला पाहिजे. नेक्स्ट आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, जे काम करतं प्रोड्यूस आणि ट्रान्सपोर्ट करण्याचं. त्याचे 2 पार्ट आहेत, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफच्या वर काय होतं की रायबोझोम त्याला अटॅच असतात, त्यामुळे त्याचं स्ट्रक्चर रफ टाईप होतं. आणि रायबोझोमचं काय काम आहे, प्रोटीन सिंथेसिस करायचं. रायबोझोमचा शोध लावलेला जॉर्ज ई पॅलेडनी. ओके. आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे तर ते फॅट लिपिडचं सिंथेसिस करतं आणि डिटॉक्सिफिकेशन करतं. अजून एक फॅक्च्युअल गोष्ट जी लक्षात ठेवायची, तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलरमध्ये P450 नावाचं एन्झाईम असतं. नेक्स्ट आपण बघणार आहोत गोल्गी ॲपरेटस. ओके. याचं काम असतं पॅकेजिंग आणि डिस्पॅशन करायचं. 2 पार्ट असतात, एक असतं सिस आणि एक असतं ट्रान्स. तर न्यूक्लियसच्या जवळ जे आहे तर ते सिस फेज आणि जे दूर साईडला आहे बाहेरच्या साईडला तर ते ट्रान्स फेज आहे, ज्याला मॅच्युरिंग फेज असं म्हणतात. याचा शोध लावलेला कॅमेलिओ गॉल्गिनी. आणि गॉल्गिनी अजून एक गोष्ट केलेली, ब्लँक इंक जे असतं ना तर तिचं रिॲक्शन करून न्यूरॉनचं स्ट्रक्चर डिराईव्ह केलेलं त्यांनी. नेक्स्ट आहे लायझोझोम, जे गोल्गी ॲपरेटस मध्ये बनतो. याचं काम आहे वेस्ट डिस्पोजल आणि सेल डायजेशन मध्ये. देन काय आहे की रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलर मध्ये जे एन्झाईम बनतं, एन्झाईम कॉम्प्लेक्स बनतं ते यात असतं. तर लायझोझोमला सुसायडल बॅग असं सुद्धा म्हणतात. सेंट्रोझोम म्हणजे काय की सेंट्रोझोम जे तर ते सायटोप्लाझ्म मध्ये असतं, सेल डिव्हिजन मध्ये हेल्प करतं. 2 सेंट्रिओल मिळून एक सेंट्रोझोम बनतं. नेक्स्ट आहे व्हॅक्युअल सेलला रिजिडिटी आणि टर्जिडिटी प्रोव्हाइड करतो. प्लांट सेलमध्ये हे परमनंट असतं आणि ॲनिमल सेलमध्ये टेम्पररी असतं. नेक्स्ट आहे प्लास्टिड्स फक्त प्लांटमध्ये असतं. त्याचे 3 टाईप आहेत, क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट फूडचं सिंथेसिस करतं. क्रोमो म्हणजे कलर असतं, क्रोमोप्लास्ट कलरचं. आणि ल्युकोप्लास्ट जे तर ते फूडचं स्टोरेजचं काम करतं. ल्युकोप्लास्ट नंतर 3 पार्टमध्ये डिवाइड होतात, इलायो, अल्युरो आणि अमायलो. इलायो जे आहे तर फॅटचं स्टोरेज करतं, अल्युरो प्रोटीनचं आणि अमायलो कार्ब्सचं. नेक्स्ट आपण बघूया सेल डिव्हिजन. तर सेल डिव्हिजनचे 2 टाईप आहेत, मायटोसिस आणि मायोसिस. मायटोसिसमध्ये एक पॅरेंट सेल मधून काय म्हणतात ते, मायटोसिसमध्ये एक पॅरेंट सेल मधून 2 डॉटर सेल होतात आणि मायोसिसमध्ये एका पॅरेंट सेल मधून 2 डॉटर सेल, देन परत त्या 2चं प्रत्येकीचा अजून 2 डॉटर सेल तयार होतात. मायटोसिसमध्ये डायप्लॉइड असतं, मायोसिसचं हॅप्लॉइड. मायटोसिस सोमॅटिक सेलमध्ये असतं, मायोसिस जर्म सेलमध्ये असतं. तर आपण थोडं काही एक्झाम्पल क्रोमोप्लास्टचे ना ते बघूया. क्लोरोप्लास्टच्या अंडर ग्रीन कलर जो आहे तर तो क्लोरोफिल मुळे येतो. आणि सॅफ्रॉन दॅट इज रेडिश कलर आहे तर तो कॅरोटीन. आणि येलो कलर जो आहे तो झॅन्थोफाईल मुळे येतो. बीटला डार्क पिंक कलर बीटालेनिन मुळे येतो. नेक्स्ट क्लोरोप्लास्ट कॅन गेट कन्व्हर्टेड टू अदर क्रोमोप्लास्ट ॲज टोमॅटो हॅज रेड कलर ड्यू टू फॉर्मेशन ऑफ लायकोपिन. तर सेलचे 2 मेन टाइप्स आहेत, एक प्रोकॅरियोटिक, सेकंड युकॅरियोटिक. प्रो म्हणजे एकदम प्रायमरी असं लक्षात ठेवायचं. प्रोकॅरियोटिक म्हणजे एकदम स्टार्टिंगच आहे, तर त्याच्यामध्ये वेल डिफाईन स्ट्रक्चर्स वगैरे ह्या गोष्टी नाही आहेत. आणि युकॅरियोटिक म्हणजे काय की सेल्स इन विच द ऑर्गॅनल्स आर मेम्ब्रेन बाउंड आहेत, म्हणजे प्रॉपर व्यवस्थित वेल डिफाईन स्ट्रक्चर आहे याचं. आतापर्यंत जे इम्पॉर्टंट वाटलं सेलच्या रिलेटेड तर ते घेतलं. नेक्स्ट क्लासमध्ये आपण बघूया की टिश्यूज वगैरे त्याबद्दल. थँक्यू.